छान असं पावसाचं वातावरण सुरू असताना ह्यांना जायचं आहे बाहेर. हे आमचे छोटंसं सुपुत्र आणि तेवढ्यात आमच्या सानिका ताईंनी म्हणजे आमच्या नंदबाईंनी मारलं एंट्री आल्याचा चहा घेऊन. आणि ह्या बाबेटींची चालत उडवाउडीची कामं ही नेहमीच चालू असतात. तेवढ्यात बघू शकता ह्या आमच्या कोंबड्या जात आहेत त्यांच्या त्यांच्या घरात का, कारण की त्यांना झाली समजलंय संध्याकाळ झालेली आहेत, आपल्या आपल्या घरी जाऊ. त्याच्यानंतर मी चालले माझ्या घरी माझी घरातली कामं करायला, कारण की माझ्याशिवाय ती कोणच करू शकत नाही. तर चला तर मग पहिला ती गेले किचनमध्ये. अरे बापरे, हा काय बसाला, ओ गॉड, हे मला साफ करायचं, त्याच्यापेक्षा पहिला साफ केलं असतं बरं झालं असतं. हे माझं नेहमीचं डायलॉग आहे, पण मी असं करत नाही कधी. त्याच्यानंतर हा पडला मला प्रश्न भांड्यांचा. अरे बापरे, ह्या भांड्यांचं करू काय? पण ह्या भांड्यांचं जर काय केलं नाही तर शेवटला नंतर मलाच घासावं लागणार आहे. तेवढ्यात मी ही फ्रीजमधून काढली बटाट्याची भाजी, आणि ही बटाट्याच्या भाजीचं नंतर सांगते तुम्हाला मी काय करते ते. आणि तेवढ्यात हे बघा, इथं माझं बाळ चढायचा प्रयत्न करते का, कारण की त्याला जायचं त्याच्या बाबाकडे, आणि त्याच्या बाबा झाकतात आहे कोंबड्या, कारण की हे कोंबड्याचं काम त्यांचंच आहे. त्याच्यानंतर आली मी किचनमध्ये पुन्हा का, कारण की माझं आयुष्य पडलं माझं किचनमध्येच, उठता बसता किचनमध्ये, मी काय करू. बस झाली ओव्हर ॲक्टिंग. तर इथं मी छान असं म्हटलं तर सकाळी वडापाव केला, तर आता पुन्हा वडापाव करण्यामध्ये काहीच अर्थ नाही. मग छान असं कटलेट बनवायला घेतलं. तर बघू शकता हे कटलेट पण असं निघालं की मला त्यांनी धोका दिला, माझ्याशी व्यवस्थितच झालं नाही, तो तव्यातच तुटला. मग चांगलंवालं एका प्लेटमध्ये काढलं आणि तुटलंवालं एका प्लेटमध्ये काढलं. पहिला दी मी खाऊन घेतल्यानंतर मग माझ्या बाळाला भरलं. मग छान असं चहा वगैरे घेतला आम्ही दोघांनी, आहोंनी आणि मिनी. मग माझ्या बाळाला भरवलं, माझ्या बाळाला खूप आवडलं. त्याला असं बोलत असेल तुम्हाला, माझ्या आईने किती छान कटलेट बनवला नाही. असो, पुन्हा मी आलेले किचनमध्ये का, कारण की माझं आयुष्य किचनमध्येच जाणार आहे हे मला माहिती आहे. मग छान असतं त्यांनी ऑर्डर फेकली की आज बनवायचं तुला वांग्याचं भरीत आणि भाकरी, लक्षात ठेव. आता तुम्ही विचार कराल की राहते गावाला आणि गॅसवर का भाकरी बिकरी करते का, कारण की आमचे चुलीचं थोडंसं काम चालू आहे, त्याच्यामुळे चुलीचं काम म्हणजे चुलीचं काम झालेलं आहे, फक्त त्याच्यावर शेड टाकायचे बाकी. तर छान अशा भाकऱ्या केल्या, छान असं वांग्याचं भरीत केलं. फक्त 2च भाकऱ्या टाकल्या हो आमच्या अहोंसाठी, बस. मला नको भाकरी. मला प्रश्न पडला की माझं बाल नेमकी मोठं होऊन बनणार काही आहे, मलाच नाही माहिती, त्यालाही माहिती नाही तो काय बनणार आहे ते. असो, काय पण असू दे, तू काहीही कर, काहीही बन, फक्त आमचं नाव रोशन कर, बस. दुसरं काही नको तुझ्याकडून, फक्त हीच अपेक्षा आहे. असंच राहा माझं बाळ. आणि अशा प्रकारे आमचं जेवण खाऊन झालेलं आहे आणि आम्ही निघालो वॉकला. आणि वॉक झाल्याच्या नंतर चला तर मग इथंच माझं व्लॉग एंड करते. बाय.